नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जी आपली नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आरोग्य विभाग व त्यासोबत टेक्निकल सब्जेक्टसाठी मित्रांनो जी आपली सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गट अ आणि गट क ची जी मित्रांनो पदे भरली जाणारी आहेत। तर त्यासाठी मित्रांनो आपण रेग्युलरली परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी रिसेंटली आपली जुलै 2025 मध्ये मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा झालेली होती आणि ती देखील मित्रांनो परीक्षा जी आहे TCS ह्याच कंपनीने घेतलेली होती। तर मित्रांनो, त्यावेळेस आपल्याकडे काही प्रश्न उपलब्ध झालेले आहेत। थोडक्यात आपले संपूर्ण काही प्रश्नपत्रिका देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर ते आपण प्रश्नपत्रिका आपल्या बॅचेसमध्ये तुम्हाला अपलोड करून देणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जे काही विद्यार्थी या संदर्भात व्हिडिओ बनवा असे आपल्याला कमेंट्स करालेले होते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मागल्या वेळेस जी झालेली परीक्षा आहे TCS ने घेतलेली नवी मुंबईसाठी आणि ज्यामध्ये आपण GK सेक्शनमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेली होती आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी GK सेक्शनकडे कशा प्रकारे पाहायला पाहिजे, कोणकोणते टॉपिक त्यामध्ये कव्हर करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या तुम्ही सहाय्यक आयुक्तसाठी अप्लाय केला असेल किंवा तुम्ही आरोग्य खात्याची कोणत्याही पदासाठी अप्लाय केला असेल किंवा इतर पदासाठी अप्लाय केला असेल, तर तुम्हाला GKचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला टोटली 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये GKचे 10 प्रश्न आहेत, मराठी व्याकरणाचे 10 आहेत, त्यानंतर इंग्रजी व्याकरणात 10 आणि गणित बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न असे तुम्हाला GK विचारली जाणारी आहेत आणि सर्व काही इम्पॉर्टंटच असणार आहे, कारण मित्रांनो 40 प्रश्न तुम्हाला GK 80 गुणासाठी महत्त्वपूर्ण आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला कोणकोणते टॉपिक महत्त्वपूर्ण आहेत आणि कोणकोणत्या टॉपिककडे तुम्हाला पाहायला पाहिजे हे संपूर्ण काही यामध्ये मित्रांनो समजणार असेल। तर सुरू करू आजचा व्हिडिओ आणि पाहू आपण यामधले काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर मित्रांनो, प्रश्नांचे तुम्ही सिक्वेन्सकडे लक्ष देऊ नका, कारण की थोडक्यात मागे पुढे झालेले आहेत काही क्वेश्चन्स पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे या ठिकाणी सांगणार असेल। तर यामधला जो आपला प्रश्न पहिला आहे पहा, काय म्हणतो की मार्च 2025 मध्ये भारताने 156 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ज्याला ELSC म्हणतात, तर खरेदीसाठी केलेल्या कराराचे मूल्य किती होते, तर जे की 2025 मध्ये। म्हणजेच काय, तर तुम्हाला जे आहेत रिसेंटली जेवढे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत जे की पाहणं इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण करार असो किंवा महत्त्वपूर्ण पुरस्कार असो, महत्त्वपूर्ण पुस्तके असो, हे संपूर्ण तुम्हाला पाहणं इम्पॉर्टंट आहे, त्यावर हे फोकस केलं जातं। तर त्यावेळेस याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, एकूण 62,700 कोटी रुपयाचं जे की कराराचं मूल्य जे आहे ते झालेलं होतं। पर्याय नंबर याचं जे की 2 या ठिकाणी जे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुनर्विचाराचा अधिकार क्षेत्राचा वापर करते, तर कोणत्या याच्यामध्ये जे आहे ते करतं। तर असे प्रश्न तुम्हाला जे आता न्यायविधीसाठी जे विद्यार्थी आहेत, लॉ साठी जे प्रिपेअर करणारे, लॉ साठी अर्ज करणारे, तुम्हाला एक्झॅक्ट अशा टाईपचे क्वेश्चन्स असणारे आहेत। आता आपली पोस्ट देखील गट अ ची असल्यामुळे मे बी ह्या स्टँडर्डचे क्वेश्चन असू शकतात किंवा याहून देखील थोडं उच्च पातळीचे असू शकतात। मित्रांनो, आपण आपल्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण या लेवलचे टेस्ट सिरीज क्वेश्चन बँक्स आपण ऍड करून दिलेला आहे। जे विद्यार्थी गट अ ची प्रिपेअर करत आहेत किंवा सहाय्यक आयुक्त अप्लाय केलेला असेल त्यांच्यासाठी आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण उपलब्ध करून दिलेलं आहे। लगेचच्या लगेच तुम्ही ऍप डाउनलोड करून एनरोल करून घेऊ शकता। सध्याला आपण गट अ च्या प्रमाणे आपली प्राइस बरोबर मेंटेनमेंट ठेवलेले आहे, परंतु काही दिवसानंतर आपण ती प्राइस हाईक होण्याचे चान्सेस देखील असू शकतात, त्यामुळे लगेचच्या लगेच तुम्ही त्या ठिकाणी मिळवून घ्या संपूर्ण काही। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जर दिवाणी खटल्यात सार्वजनिक महत्त्व असलेल्या कायद्याचा मुद्दा समाविष्ट असेल तर यामध्ये जे की याचं उत्तर होणार असेल। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जे की विचारली जातात। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो आपला आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा या ठिकाणी, वेरूळच्या लेण्या कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत, तर जे वेरूळच्या लेण्या आहेत तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1 जे की बेसाल्ट, तर बेसाल्ट या खडकामध्ये जे की कोरलेल्या आहेत, म्हणून पर्याय नंबर याचं 1 उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न चौथा, जानेवारी 2025 या महिन्यात भारताने स्वॉर्म ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेली डॅश नावाची पहिली स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वीरित्या चाचणी केली, तर कोणत्या नावाची म्हटलेलं आहे। तर हा देखील परीक्षा आपली झाली होती जुलै 2025 मध्ये आणि विचारलं गेलेलं आहे जानेवारी 2025 मधील जी संपूर्ण काही घटना होत्या। तर मागील देखील आपण प्रश्न पाहिला चालू घडामोडीचा आणि हा देखील चालू घडामोडीचा संदर्भाचा प्रश्न आहे। तर याचं जे उत्तर होतं जे की भार्गवास्त्र या नावाची जी पहिली जी की स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे जी की यशस्वीरित्या चाचणी जी की केलेली
होती. आणि जरा तुम्हाला सोपं सांगतो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर जेवढे काही मी चालू घडामोडीची तुम्हाला पोस्ट टाकतो, चालू घडामोडी फक्त, ते चालू घडामोडी जर तुम्ही रेग्युलरली वाचलात, त्याचे जर तुम्ही नोट्स जर काढून घेतला टेलिग्राम ग्रुपवरच्या, एक्झॅक्टली आणि 100% सांगतो की तुम्हाला त्या बाहेरचं काहीच येणार नसेल. कारण का आपण त्यामध्ये तुम्हाला वीकली आणि मंथली व त्याबरोबर डे टू डे संपूर्ण काही चालू घडामोडी आपण आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपण जे की देत असतो. तर ज्यांना ते पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि चालू घडामोडीची परिपूर्ण तयारी करण्यासाठी फक्त तुम्ही आपल्या चॅनलवरची संपूर्ण काही काळजीपूर्वक तुम्ही पोस्ट पाहून घेत चला. सर्व तुम्हाला त्यामध्ये मदतगार ठरणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न कसा होता? 3 जानेवारी 2025 या महिन्यात पेंच आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पांनी कोणता नवीन अभ्यागत नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे? तर हा देखील प्रश्न जानेवारी 2025चाच विचारला गेलेला आहे आणि परीक्षा झाली आहे जुलै आपली 2025 मध्ये. तर या ठिकाणी पहा, तर काय जो नियम जो आहे लागू करण्यात आला होता, तर याचं उत्तर आहे जे की कोर झोनमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर जे की पूर्ण बंदी, हा जो आहे थोडक्यामध्ये जे की नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला होता. पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा काय म्हणतो. जानेवारी 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारताने 3 नवीन पाणथळ जमिनी जोडून रामसर स्थळांची यादी वाढवली आहे. तर खालीलपैकी कोणते जे की नवीन निवडलेल्या रामसर स्थळांपैकी नाही? तर यापैकी नाही असं म्हटलेलं आहे. तर या संदर्भाचे जर तुम्ही आपले जुने युजर असाल टेलिग्राम ग्रुपवरचे, तर या संदर्भाची आपण पोस्ट तुम्हाला एक टाकून दिली होती, किंवा तुम्ही आताही जाऊन आपल्या टेलिग्रामवर जे काही रामसर स्थळ आहेत असं जर सर्च जरी केलं तर तुम्हाला या संदर्भाची सविस्तर आपली पोस्ट दिसणारी असेल. ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल त्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर अचूक देता आलेलं असेल. तर यापैकी स्थळ असं नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे जे की पर्याय 4 जे की चिलिका तलाव हे जे आहे थोडक्यामध्ये रामसर जे की स्थळ नाही. तर पाहिलं जर चालू घडामोडीचे तुम्हाला एक 5 ते 6 प्रश्न फिक्स दिसतात, पण तुमच्याकडे जीकेचे तुम्हाला 10 प्रश्न असल्यामुळे साधारणतः जरी पाहिलं तर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न फिक्स जे की जीकेचे येतात. 2 ते 3 प्रश्न जीकेचे, 2 प्रश्न राज्यशास्त्राचे येतात, 2 प्रश्न तुम्हाला इतिहास येऊ शकतात आणि 2 प्रश्न जे उरलेले असे पाहून सामान्य विज्ञानचे वगैरे येतात. जास्त काही येत नाही, फक्त थोडं थोडं तुम्हाला कव्हर करायचं असतं. परंतु हा सब्जेक्ट तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा की आपला ऑदरमध्ये. कारण का 10 पैकी तुमचे समजा 7 किंवा 8 जरी बरोबर आले, 2 जरी चुकले काही हरकत नाही, 8 जरी तुम्हाला बरोबर आणलं तर आलं तर एकदम परफेक्टली तुमचं नियोजन होणार असेल. आणि बाकीचं सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे संपूर्ण काही स्कोरिंग सब्जेक्ट आहेत आपले, ज्यामध्ये मॅथ रिझनिंग असो किंवा इंग्लिश ग्रामर किंवा मराठी ग्रामर, हे संपूर्ण काही स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. यामध्ये देखील तुम्हाला कसल्याही प्रकारची घाबरण्याची गरज पडणारी नसेल. फक्त रेग्युलरली प्रॅक्टिस करत चला, नियम ध्यानात ठेवा, त्यामध्ये तुम्हाला अचूक पद्धतीने उत्तर काढता येतं. परंतु जीकेजीएसचा विषय थोडा वेगळा असतो, कारण का यावर आपण किती जरी डीप लेवल अभ्यास केला तरी याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू जो काही याचा हे लेवल असतो तो खूप वेगळ्या प्रकारे विचारला जातो. कधी कधी चालू घडामोडीत फोकस केलं जातं, तर कधी कधी इतिहास सेक्शन फोकस केला जातात, जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज करावं याचा जो आहे थोडक्यामध्ये उद्देश असतो मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा होता, पिथोरा या चित्रकलेचा उगम कोणत्या राज्यातील आहे? तर पिथोरा या चित्रकलेचा उगम म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय 2 जे की गुजरात या राज्यातील आहेत. या चित्रकलेचा जो की उगम बद्दल विचारलेलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय होता. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांना त्यांच्या स्थलरूप आणि मृदा संरचनेनुसार किती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागलं गेलेलं आहे? तर एकूण किती मध्ये विभागलं गेलेलं आहे असा प्रश्न होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की 4 वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागलं गेलेलं आहे. पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 5वा असा आहे, सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणत्या प्राधिकरणाद्वारे त्याची पुष्टी करणे आवश्यक असते? तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 उच्च न्यायालय प्राधिकरणाद्वारे त्याची पुष्टी करणं जे आहे जे की आवश्यक असतं. म्हणून पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 4था, भारताच्या नैऋत्य भागात उष्णकटिबंधीय दमट हवामान आहे, तिथे वार्षिक पर्जन्यमान सामान्यतः डॅश पेक्षा अधिक असतो. तर किती पेक्षा जे आहे ते अधिक असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की 1500 mm पेक्षा जे आहे थोडक्यामध्ये अधिक असतो. तर हा प्रश्न कुठून आला? तर हा प्रश्न जो आहे जो की भूगोल सेक्शनवर विचारण्यात आलेला आहे. तर थोडक्यात असेच प्रश्न तुम्हाला जे आहे जे की असतात. तुम्ही आपले रेग्युलरली व्हिडिओ जर कंटिन्युअसली पाहत गेलात विदाउट मिसिंग एनी व्हिडिओ स्किप, तर मित्रांनो 100% तुम्हाला अशा प्रकारचे आपण प्रिपेअर या ठिकाणी करून घेत आहोत. आणि जी आपली ऑफिशियल टेस्ट सिरीजची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही नोट्स उपलब्ध करून दिला होतो टेक्निकलमध्ये, नॉन टेक्निकलमध्ये, आणि टेक्निकलचा संपूर्ण काही एमसीक्यू क्वेश्चन बँक आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1000+ प्रश्नांची त्या ठिकाणी परिपूर्ण प्रॅक्टिस करायला मिळणारी आहे, जी की तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय केला असेल, आरोग्य विभागामध्ये असो किंवा सहाय्यक आयुक्तसाठी असो किंवा इतर कोणत्याही असो, त्या पदानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो टॉपिक टू टॉपिक अभ्यासक्रम आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. तर ज्या
ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना जे आहे आपली बॅच जॉईन करायचं आहे किंवा ज्यांना टेस्ट सिरीज बॅच परिपूर्ण परफेक्ट पद्धतीने तयारी करायची आहे तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ॲपवर क्लिक करून डाउनलोड करून मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घेता, ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणतंही मार्केटमधलं महागडं बुक्स देखील खरेदी करण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची अजिबात तुम्हाला गरज त्या ठिकाणी पडणारी नसेल मित्रांनो. तर ज्यांना ज्यांना या परीक्षेत यश मिळवायचं आहे प्रथम प्रयत्नामध्ये तुमच्या आवडत्या पदानुसार मित्रांनो लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये मित्रांनो संपूर्ण आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. त्यामध्ये परफेक्ट आपण प्रश्नांचं संपूर्ण काय तुम्हाला मार्गदर्शन करून दिलेलं आहे, त्यामुळे तुमची तयारी, तुमचा अभ्यास आणि तुमचं लेवल हे संपूर्ण काय मित्रांनो चेक करता येणार असेल. लगेच लगेच मिळवून घ्या आणि तुम्हाला हे क्वेश्चन पेपर हवे असेल तर मी हे देखील क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, खाली दिलेल्या भारतीय प्रशासनातील नियामक मंडळांचा विचार करा आणि असंवैधानिक संस्था कोणत्या आहेत ते निवडा. तर यामध्ये असंवैधानिक संस्था सांगायच्या आहेत. तर विधाने या ठिकाणी पाहून घ्या, ज्यामध्ये राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग, त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि संघ लोकसेवा आयोग. तर यामध्ये काय म्हटलं की असंविधानिक संस्था कोणत्या आहेत म्हटलेलं आहे जे की, तर यापैकी तर यात जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 केवळ 1, 2 आणि 3 या ठिकाणचे जे की संस्था आहेत. पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद घटना दुरुस्तीची प्रक्रियेशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की अनुच्छेद 368 यानुसार जे आहे थोडक्यामध्ये घटनेमध्ये काळानुसार थोडक्यामध्ये काही प्रक्रिया दुरुस्त्या वगैरे करण्याचा अधिकार दिलेला आहे. पर्याय नंबर याचं काय उत्तर आहे, तर पर्याय नंबर याचं जे की 3 या ठिकाणी याचं उत्तर होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, अलाहाबाद स्तंभ शिलालेख किंवा प्रयाग प्रशस्ती संस्कृतीमध्ये कोणी रचलेला होता. तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की हरिसेना याने जे आहे थोडक्यामध्ये संस्कृतमध्ये जो आहे तो रचलेला होता. स्तंभा शिलालेख किंवा जो प्रयाग प्रशस्ती आहे जो की संस्कृतमध्ये रचलेला होता, कोण? हरिसेन. तर हा प्रश्न खूप इतिहासामधला हा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा प्रश्न पुढील, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2024 ह्या वर्षाअखेरच्या आढावानुसार डिसेंबर 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारताच्या राष्ट्रीय महामार्ग जालाची एकूण लांबी किती होती. तर या ठिकाणचा प्रश्न असा आहे, तर याचं उत्तर जे आहे जे की पर्याय नंबर 1 या ठिकाणी होणार असेल. तर 1,46,195 किलोमीटर एवढी जी आहे त्याची लांबी होती 2024 ते 2024च्या डिसेंबर अखेर असं म्हटलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला याची प्रिपरेशन करते वेळेस जानेवारी 2025 पासून ते डायरेक्टली आता जेव्हा तुमची एक्झाम येईल तिथपर्यंत जेव्हा समजा की एप्रिलमध्ये, तर एप्रिलपर्यंतची तुम्हाला संपूर्ण काय याची मागेले PYQची थोडक्यामध्ये अपडेट ठेवावी लागणारे असेल. म्हणजे की जे चालू घडामोडीचे अपडेट्स आहेत जे की परीक्षा दृष्टिकोनातून ते संपूर्ण तुम्हाला अपडेट ठेवावे लागणारे असतील. कारण का या प्रश्नांच्या आपण पाहिलं तर ही परीक्षा आपली जुलै 2025ला झालेली आहे. तर यामध्ये जानेवारी 2024 पासूनचं संपूर्ण काही तर जानेवारी 2025 ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे. त्या मानाने पर्याय नंबर 1 याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना डॅश येथे झाली, कोण्या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की मुंबई. हे तर आपण GKGS मध्ये पाहतच असतो असे क्वेश्चन्स. त्यानंतरचा पुढील प्रश्न, 1857 मध्ये कानपूर येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की नानासाहेब यांनी जे आहे ते केलेलं होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न, व्यावसायिक शेती संदर्भात दिलेल्या विधाने आणि योग्य पर्याय निवडा. यामध्ये व्यावसायिक शेती संदर्भाचे एक आहे जे की हे निर्वाह शेतीचं अगदी विरुद्ध आहे. 2 विधान आहे, व्यावसायिक शेतीत शेती स्वतःच्या वापरासाठी केली जाते. तर यापैकी कोणतं पर्याय योग्य आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 4 केवळ 1 योग्य आणि 2 अयोग्य आहे. पर्याय नंबर याचं जे की 4 या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सॅन फ्रान्सिस्को शहरात गद्दर चळवळ कोणी जी आहे ती स्थापन केलेली होती. तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, तर यामध्ये तुम्हाला तर एक नाव पाहायला मिळालेलं असेल जे की हरदयाळ. कारण का हे आपण प्रत्येक वेळेस नाव आपल्या GKGSच्या क्वेश्चन्समध्ये पाहतो, परंतु जे सोहन सिंग आहे, सोहन सिंग भकना यांचं नाव जे आहे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर कधी कधी काय विद्यार्थी असं देखील हे करतात की जे काही हरदयाळ आणि महात्मा गांधी यांच्यासोबत हे नाव आहे, हे नाव नसेल असं म्हणून या पर्यायाला भरपूर विद्यार्थ्यांनी त्यावेळेस कन्फ्यूज झाले होते. परंतु याचं उत्तर जे की पर्याय नंबर 1 जे आहे जे की दाखवण्यात आलेलं होतं. तर सोहन सिंग भकना आणि हरदयाल यांनी जे आहे सॅन फ्रान्सिस्को येतोय जे की गदार जी
चळवळ आहे जे आहे ती स्थापन जे आहे थोडक्यामध्ये केलेली होती. तर असे मित्रांनो जे काही प्रश्न होते जे की 18-19 प्रश्न आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. तर या 18-19 प्रश्नांपैकी तुमचे जे येणारे जे प्रश्न आहेत जे की फक्त 10 प्रश्नच आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची तयारी जर करायची असेल परफेक्ट पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण जे सेक्शन आपण पाहिलेले आहेत ज्यामध्ये चालू घडामोडी आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, हे संपूर्ण जे सब्जेक्ट्स आहेत त्यावर आधारित तुम्हाला तुमची पकड ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला TCS तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारणं असणार असेल. तर तुम्हाला मित्रांनो TCS पॅटर्न नुसार जी संपूर्ण काही A to Z तयारी करायची असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि संपूर्ण काय मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुढील कोणता सब्जेक्ट हवा आहे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण त्यावर सविस्तर आणि मित्रांनो संपूर्ण सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.